सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। रांजणगाव फाटा येथील अमर उपोषणाचा तिसरा दिवस। आमरण उपोषणातील शेतकरी व कामगार यांचे प्रश्न आपण बघूयात। प्रश्न पहिला, शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे हमीभाव द्यावा। दुसरी, नदी जोड प्रकल्प करून शेतीला पाणी द्यावे व महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करावा। तिसरी, शेतकरी वर्गाला सरसकट कर्जमाफी करावी व 2023-24 चा खरीप व रब्बी पीक विमा सरसकट देण्यात यावा। चौथी मागणी, आजपर्यंत शेतकरी यांच्या पिकाला हमीभाव न दिल्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांचे हमीभाव फरक रक्कम सरकारकडे बाकी आहे, ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी। मागणी पाचवी, प्रत्येकाला कामगाराला पेमेंट, पगार स्लिप, ओव्हरटाइम डबल, PF, ESI, DA तसंच ग्रॅज्युएटी देण्यात यावी। सहावी मागणी, प्रत्येक कामगाराला 8 तास काम करावे लागते व किमान वेतन 30,000 रुपये देण्यात यावा। पेमेंट पगार स्लिप प्रमाणे महागाई भत्त्यासह इतर खर्च सुविधा ऍड करून पेमेंट पगार देण्यात यावा। मागणी सातवी, पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही समान वेतन देण्यात यावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत। सिटी इंडिया न्यूज करिता राजेश केंदळे, वाजूळ, MIDC, रांजणगाव। डॉक्टर वगैरे चालेल, सर्वांना दिले। आता वाळून कर्मचारी आले तुम्हाला त्याची काय काय म्हणाले ते म्हणतात दवाखान्यात ॲडमिट व्हा, शुगर माझी 65 वर आलेली आहे, 62, 60, आम्ही आमच्या विचारात ठाम आहे। जोपर्यंत प्रश्न मार्गी लागेल नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मंडप सोडणार नाही। त्यामुळे त्यांनी कुठलीही बळजबरी, दमदाटी करण्याचा प्रयत्न करू नये हीच त्यांना पोलीस बांधवांना विनंती। उपोषणाचा तिसरा दिवस आहे। उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे, तरी याकरता तुमचे काय उपाय आहेत? याकरता आम्ही समजून घ्या, ज्यावेळेस डॉक्टर साहेब या ठिकाणी आले होते, त्यांची प्रकृती त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तब्येत त्यांची नाजूक आहे। तर आम्ही त्यांना सांगितलं का बाबा त्यांची तब्येत, एक तर त्यांना शुगर असल्यामुळं त्यांना या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यात यावी। तर त्यांनी आम्हाला काही प्रत्युत्तर त्याचं दिलं नाही, ते बाहेर निघून गेले। ते म्हणे आम्ही चर्चा करतो। आणि त्यानंतर इथं पोलीस स्टेशनहून साहेब आले आणि ते मला म्हणले, थोडे बाजूच झाला म्हणे, ठीक आहे। ते म्हणे बाबा त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे, तर त्यांना ॲडमिट करावं लागेल। मी म्हणलं सर, बाहेर ॲडमिट केल्यापेक्षा त्यांना या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही सुविधा द्या, सलाईन वगैरे तुम्ही इतर जे उपोषण करते त्यांना तुम्ही देऊ शकता। तर या ठिकाणी एक सामान्य माणूस आहे, सामान्य जनतेसाठी लढतो, शेतकरी आणि कामगार मुद्दा घेऊन या ठिकाणी ते लढत आहे। त्याच्या अगोदर बी त्यांनी 3 उपोषण केलेले, त्याचप्रमाणे त्यांची पत्नी त्यांनी देखील 5 उपोषण केलेले। हे शेतकऱ्यासाठी केलेले, ते काही स्वतःचे घर भरायसाठी नाही केले, या जनतेच्या कामासाठी। तर शेतकऱ्याचे मुद्दे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याचप्रमाणे कामगाराचे मुद्दे इथं असे आहे का ऑलरेडी हे जे कामगार तुम्ही आज बघताय तर यांची अवस्था एवढी बिकट झालेली, कारण की जो GR आहे, GRनुसार जर यांना पेमेंट दिलं तर ऑलरेडी यांचे घरं चालतील। त्याचप्रमाणे 8 घंटे ड्युटी देण्यात यावी। तर 8 घंटे जर ड्युटी दिली तर 3 शिफा चालत्या। 3 शिफामध्ये जे लोक ते ॲडजस्ट होत्या, बाहेर फिरणार नाही। जसं आता हे काय करते कंपनी, 12 घंट्याची एक शिफ्ट म्हणजे 24 घंटे 2च शिफा चालवित्या। पण याच्यातले 4 घंटे याच्यातले 4 घंटे जर काढले तर हे 8 घंटे होत्या, म्हणजे 3 शिफा जर चालवल्या तर दुसऱ्या कामगाराला काम मिळेल आणि GRनुसार त्याला पेमेंट दिल्यानंतर त्याचं घर बी व्यवस्थित चालेल। त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष
हे जर समानता आपण मानतो आणि त्यांना 50% स्त्रियांना बी आरक्षण आहे, त्यानुसार मग स्त्री बी कंपनी जे काम करते, जो पुरुष काम करतो ते स्त्री बी काम करते, तर तिला बी वेतन पुरुषाप्रमाणे पुरुषासारखंच ते वेतन देण्यात यावं, ही आमची या ठिकाणी मागणी प्रमुख. आणि त्यानंतर PF आहे, बऱ्याचशा मागण्या आहेत त्या आता, परंतु त्या सरकारने लवकरात लवकर करावं, कारण की जी तब्येत खालवत चाललेली आहे. आता तुम्ही पत्रकार एक दुवा आहे, तुम्ही आमची जे भावना आहे त्या तुम्ही समजू शकताय आणि त्या पोचवू शकताय. आपल्याशी संवाद साधत आहेत अजय पाटील यांच्या धर्मपत्नी. काय म्हणणं आहे ताई तुझं? दिनांक 24 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नासाठी माननीय अजय पाटील साळुंखे यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे. कामगारांच्या अतिशय जिव्हाळ्याचा दैनंदिन जीवनातला प्रश्न असून मी मीडियाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छिते की गेल्या 3 दिवसापासून हे उपोषण चालू आहे आणि आज तब्येत त्यांची खूप खालावलेली आहे. शुगर ही 60 वर आलेली असताना देखील उपोषण सुरू आहे. ते आता त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा येऊन गेलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी टाकू नये, कारण उपोषणकर्त्याची अशी ठाम भूमिका आहे की काही झालं तरी मी या ठिकाणी हलणार नाही आणि त्यांना जर ट्रीटमेंट द्यायची असेल तर याच ठिकाणी द्यावी